आपल्या पूर्वजांच्या वेळी ती आता सुद्धा तशाच प्रकारची अण्वस्त्र निघालेली आहे. पण एकूण समाज म्हणून म्हणजे आता तिथं या युद्धाकडे कसं बघितलं जातंय? आता ही भावना आहे का की लवकर हे संपावं, लवकर हे सगळं मिटावं, शांतता पुन्हा लवकर प्रस्थापित व्हावी? आता हे रोजचं जे भयामध्ये जगणं जे आहे त्यातून बाहेर पडावं? त्यांचं काय आहे, त्यांना काही 2-4 वर्षांनी त्यांना लढाई करण्याची खमखम येते. तसं आता जर त्यांना सोडून दिलं तर ते 2 वर्षांनी 4 वर्षांनी पुन्हा असंच करणार. तर ते इस्रायलचं असं मत आहे की यांना संपुष्टात आणलं पाहिजे, म्हणजे ते पुन्हा पुन्हा आपल्यावर युद्ध चालू करणार. आणि विशेषतः आमच्या बॉर्डरवर जे आता इराण आमच्या बॉर्डरवर नाहीये. इराण आमच्यापासून खूप लांब आहे. त्याला या युद्ध करण्याची आमच्याबरोबर काही गरजच नव्हती. पण ते इस्लाम म्हणून ते त्यांच्या धार्मिक याच्यावर गेले आणि त्यांनी आमच्यावर युद्ध चालू केलं. तर हे जे हमास जे होतं गाझामध्ये, आता इथे हिजबुल्ला म्हणून आमच्या बॉर्डरवर जे हा देश आहे, लेबनॉनला. त्या लेबनॉनला. लेबनॉन. हो, थँक्यू. तर त्या लेबनॉनमध्ये म्हणजे एक सरकार वेगळं, त्यांचं तिथलं राजवट वेगळी, आणि हा हिजबुल्ला म्हणून एक सेपरेट त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे. त्या ऑर्गनायझेशनला इराण खूप मदत करायची आणि ते आम्हाला त्रास द्यायचे जास्त, कारण त्यांची आमची बॉर्डर जवळ होती. तर त्यांना जास्त इझी जायचं आमच्यावर अटॅक करायला. तर आता इस्रायलनी त्यांना पण बराचसा त्यांच्यावर अटॅक करून ते पण आता जरा थंड पडले. पण आता तुमची भावना तिथं सर्वसामान्य इस्रायलींची भावना काय की आता झालं ते बास झालं, खूप त्यांना आपण धडा शिकवला अशी आहे, आता शांतता प्रस्थापित व्हावी, का अजूनही म्हणजे ती खुमखुमी आहे ती इराणमध्ये किंवा हिजबुल्लामध्ये, तर ती पूर्णपणानं जिरवायची? म्हणजे किती पुढे सर्वसामान्य लोकांना काय वाटतंय या युद्धाबद्दल आता या टप्प्यावर? लोकांना आता कंटाळाच आला होता की सारखी सारखी यांची अण्वस्त्र आमच्यावर फेकली जायची. बॉर्डरवर त्यांचे सैनिक असले तर त्यांना गोळ्या मारायचे. आणि शेवटी त्यांनी जे गाझामधले लोक ते असे बलोन्स घ्यायचे, फुगे, आणि त्या फुग्याच्या खाली बॉम्ब ठेवायचे आणि ते फुगा उडून आला गॅसचा की त्यांनी बॉम्ब फुटले जायचे. तर ते सुद्धा यांनी सगळं आता बंद करावं याच्यासाठी प्रयत्न केले आणि ते धडा शिकतील अशी आशा करूया. तुम्ही आता बोलताय ना, म्हणजे आता